नमस्कार, मी डॉक्टर जयश्री आढाव. मी मधुमेह तज्ज्ञ आहे. श्री साई डायबिटीज सेंटर कला मंदिर नांदेड येथे मी कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट म्हणून आहे. आज आपण मधुमेह आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल जाणून घेऊया. मधुमेह म्हणजे रक्तातील वाढलेली अवाजवी साखर म्हणजे शुगर. ह्यालाच आपण डायबिटीज असं म्हणतो. डायबिटीजचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज आणि जेस्टेशनल डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज जो लहान मुलांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतो. टाईप 2 डायबिटीज म्हणजे प्रौढ वयामध्ये जो बघायला मिळतो. आणि जेस्टेशनल डायबिटीज म्हणजेच गरोदरपणामध्ये जो मधुमेह असतो त्याला जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात. रक्तातील सततची वाढलेली जी रक्तशर्करा असते किंवा अनियंत्रित ब्लड शुगरमुळे जे काही आपल्याला पुढे चालून त्याचे ते दुष्परिणाम होतात त्यालाच आपण गुंतागुंत किंवा डायबिटीज रिलेटेड कॉम्प्लिकेशन असे म्हणतो. प्रामुख्याने त्याचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये न्यूरोपॅथी असते. न्यूरोपॅथी म्हणजे पायांच्या बारीक नसा ज्या असतात किंवा काही ऑर्गन आहेत ज्याच्या बारीक नसांमध्ये आपल्याला शुगरमुळे काही दुष्परिणाम बघायला मिळतात. त्याची लक्षणे बऱ्याच वेळा पेशंटला शुगर डायग्नोसिस होण्याच्या आधीपासूनच चालू झालेले असतात. या व्यतिरिक्त रेटायनोपॅथी म्हणजेच डोळ्याचा आतील जो पडदा आहे त्यामध्ये जे काही दुष्परिणाम बघायला मिळतात त्याला रेटायनोपॅथी म्हणतात. तसेच नेफ्रोपॅथी म्हणजे किडनी विकार आणि हृदयविकार असे हे गुंतागुंती म्हणजेच डायबिटीज रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन आहेत. आज आपण रेटायनोपॅथीबद्दल थोडंफार जाणून घेऊया. ज्या रुग्णांची रक्तशर्करा नेहमीच वाढलेली असते किंवा बऱ्याच रुग्णांची रक्तशर्करा ही कंट्रोलमध्ये नसते अशा पेशंटमध्ये रेटायनोपॅथी बघायला मिळते. बेसिकली रेटायना म्हणजे आपल्या लेन्सच्या मागील एक पडदा असतो जो डायरेक्टली आपल्या ब्रेनला अटॅच असतो. त्या पडद्यावरती सततच्या वाढलेल्या रक्तशर्करेमुळे काही परिणाम आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने पेशंटला काही लक्षणं दिसतात जसे की डोळा लाल होणं, डोळ्याची दृष्टी अधू होणं किंवा हळूहळू दिसायला कमी होणं. या व्यतिरिक्त काही पेशंटमध्ये वयाच्या आधी मोतीबिंदू होणं असे काही दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. अशा पेशंटची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना काय फाइंडिंग मिळतात तर जो रेटायना असतो त्यामध्ये एकतर पांढरे किंवा लाल असे डाग पडलेले असू शकतात किंवा अतिरिक्त रक्तवाहिन्यांची वाढ झालेली असू शकते किंवा रक्तवाहिन्या जाड होऊ शकतात किंवा फुटू शकतात. ह्या अशा दुष्परिणामांमुळे पेशंटची दृष्टी ही कायम स्वरूपाची जाऊ शकते व त्यामुळे पेशंटला कायम स्वरूपाचं अंधत्व देखील येऊ शकते. हे टाळण्यासाठी आपल्याला वेळोवेळी आपल्या मधुमेह तज्ज्ञांचा सल्ला घेऊन रक्त शर्करेची तपासणी करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जे फास्टिंग पोस्टमील शुगर करता ती तर महत्त्वाची आहेच, परंतु त्यासोबतच HbA1c हा एक तपास असतो. HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्याची रक्तशर्करा असते. त्याचं मूल्यांकन ठरलेलं असतं. काही पेशंटमध्ये त्याचं मूल्यांकन जर वाढलेलं पर्सेंटेजमध्ये असेल तर अशा पेशंटला कॉम्प्लिकेशन म्हणजेच गुंतागुंतीचे जे प्रकार आहेत ते लवकर बघायला मिळतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा रेग्युलर सल्ला घ्या. तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी ज्या गोळ्या औषधं दिलेल्या आहेत त्याचे सेवन करा. यासोबतच तुमचे आहार, व्यायाम हे सुद्धा तुम्ही रेग्युलरमध्ये जर केलं तर तुम्हाला होणारे गुंतागुंत तुम्ही पुढे ढकलू शकता. मी तुम्हाला एक छोट्या स्वरूपामध्ये रेटायना आणि त्यासंबंधी होणारे जे काही दुष्परिणाम आहे इथे दाखवते. हा जो लेन्स आहे, लेन्सच्या मागचा जो भाग आहे त्याला रेटायना असं म्हणतात. तुम्ही इथे बघू शकता की डायबेटिक रेटायनोपॅथीमध्ये काही रक्तवाहिन्या आहेत, ह्या मोठ्या झालेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की काही रक्तवाहिन्यांमुळे इथे जे लाल डाग पडलेले आहेत, काही ठिकाणी पिवळे डाग पडलेले आहेत. ह्यामुळे हे जे दुष्परिणाम आहेत हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या डोळ्याच्या डॉक्टरांना व तुमच्या मधुमेहाच्या डॉक्टरांना योग्य तो सल्ला घेऊन HbA1c सोबत शुगरची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. धन्यवाद.